प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिकेला आता नवीन वळण येताना आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी यांना हनीमूनसाठी तयार करून ज्यावेळेस आता आदिरा घेऊन जाते, त्यावेळेस आता मल्लिका समर स्वानंदीचा हनीमून स्पॉइल करण्यासाठी आता कोणता डाव खेळते. मंदाकिनीच्या सांगण्यावरून आता समर आणि स्वानंदीला हनीमूनमध्ये आता भयानक सापळा रचून आता त्या सापळ्यामध्ये स्वानंदीऐवजी आदिरा कशी अटकते आणि आदिरावरती आलेल्या त्या भयानक संकटातून आता स्वानंदी आदिराला कशी वाचवते आणि स्वतःचा जीवापेक्षा जास्त जीव लावणाऱ्या समरला ज्यावेळेस आता स्वानंदीने आदिराचा जीव वाचवला हे समोर कळताच पळतच येऊन रडतच समर कसा स्वानंदीला मिठी मारून स्वानंदीचा स्वीकार करतो. आणि समर स्वानंदीच्या प्रेमाचा तो नजारा आता आदिरा एकाच फोटोने आता आजी आणि मलिकाला दाखवताच मलिका कशी डोक्याला हात लावून कोमात जाते, तर आजी खुश होऊन कसे आता जोमात येते, हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यामध्ये आता हनीमूनचा मोठा प्लान करून आदिराने आता समरला हनीमूनमध्ये येण्यासाठी सांगितलेले असते. पण आता आदिराला समरने सांगितलेले असते, हे बघ रोहन आणि तू हनीमूनला जा, तुम्हाला जिकडे जायचं ते सगळी मी तयारी करून बुकिंगही करून देतो, पण मी काही हनीमूनला येणार नाही. पण आदिरा तर आता हट्टालाच पेटलेली असते आणि आदिरा म्हणते, काही नाही पिंट्या दादा, तू हनीमूनला यायचं म्हणजे यायचंच. तर समर म्हणतो की मला ना ऑफिसची खूप कामं आहे, यापेक्षा मी जास्त क्लेरिफिकेशन देऊ शकत नाही. आणि समरने नकार दिलेला असतो. आदिरा आता आनंदला फोन करून समरचे या आठवड्यात काही महत्त्वाची कामं आहेत का असे विचारते. पण या आठवड्याच्या बऱ्याचशा जवळपास सगळ्या मीटिंग्स कॅन्सल झाल्यात आणि प्रॉस्पॉन्ड झाल्यात, हे सत्य आता आनंदने आदिराला सांगताच आदिरा पुन्हा आता समरकडे येऊन आता समरला हनीमूनसाठी येण्यासाठी आता विनवण्या करते, आग्रह करते. पण समरने अखेर काही ऐकलेलं नसतं. स्वानंदीसुद्धा आता समरला आता आदिराच्या फिलिंगचा विचार करून आता निर्णय घ्यायला सांगते. पण काही जरी झालं तरी मी हनीमूनला येणार नाही असे आता समर स्वानंदीला ठणकावून सांगतो. या आदिरासाठी मला लग्न करावं लागलं, मी लग्न केलं आणि अजून हिच्यासाठी काय करायचं असे आता समर स्वानंदीला म्हणतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते, हे बघा, तुम्हाला आदिराच्या फिलिंगचा विचार येत नाही आहे का? आणि आदिराचे सुद्धा काही स्वप्न आहेत, तेव्हा तिच्या फिलिंग्स तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आता लग्न केलंच आहे. तर तुम्हाला तिच्या सगळ्या इच्छा पुरवायला काय हरकत आहे? समर म्हणतो की मग तुम्हाला जर आदिराची एवढी काळजी आहे ना, तर मग तुम्ही जा त्यांच्यासोबत हनीमूनला. काही जरी झालं ना, तोपर्यंत मी इथे खाऊन पिऊन मस्तपैकी राहतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते, ठीक आहे, तुम्ही जरी आले नाही तरी आदिराच्या आनंदासाठी मी त्यांच्यासोबत हनीमूनला जाईन म्हणजे जाईनच. आणि आता ते ऐकून स्वानंदी निघून जाताच इकडे समर विचारात पडतो. आता समरने नकार देताच आदिराला धक्का बसलेला असतो. आदिरा आजीकडे येत म्हणते, आज्जू, अगं काय गं, पिंट्या दादा काही यायला तयारच होत नाही, काय करावं? किती वेळा मी त्याला समजावलं, विनवण्या केल्या, पण आता तो येणार नाही असंच दिसतं. आजी म्हणते, अगं आदिरा, तू काही काळजी करू नको, त्या पिंट्याला ना मी चांगलं ओळखते. शेवटच्या क्षणी बघ कसा सगळं आवरून बाहेर येतो तो आणि गाडीच बसतो तो. तू एक काम कर, तू चौघजण तुम्ही सगळं बुकिंग वगैरे करून उद्या आपल्याला हनीमूनला निघायचं एवढी तयारी कर, पिंट्या आलाच म्हणून समज. आता आदिराला आजीचा प्लान पटलेला असतो. सगळी काही तिकिटे बुकिंग वगैरे करून लोकेशन ठरवून आता दुसऱ्या दिवशी हनीमूनला जाण्याची तयारीसुद्धा आता आदिराने केलेली असते. ला सुद्धा आता आदिराने बोलावलेलं असतं. पटकन इकडे आता आदिरा संध्याकाळी समर आणि स्वानंदीला म्हणते की नंदूताई, उद्या आपल्याला सकाळी निघायचंय, हनीमूनची सगळी तुम्ही तयारी करा, आपण चौघेही जण निघणार आहो आणि दॅट्स फायनल, मी काही ऐकणार नाही असे म्हणत आदिरा आता तिचं आवरायला जाते. समरला तर धक्काच बसतो. समर म्हणतो, हे बघा, काही जरी झालं तरी मी हनीमूनला येणार नाही आणि तुम्हाला तिची काळजी आहे ना, ती एवढा हट्ट करते ना, तर तुम्ही आवरायला घ्या आणि आवरण्याची तयारी करा. स्वानंदी म्हणते, हो
मी तर आवरणार आहे आणि जाणारच आहे. स्वानंदी आता तिची कपड्याची बॅग भरते. दुसऱ्या दिवशी सगळेजण आता हनीमूनला निघतात आणि अखेर त्यांच्या कारमध्ये सगळेजण येऊन बसतात. इकडे आता रात्री समर विचार करतो, काय करू काय करू. जर मी गेलो नाही तर मला इथेसुद्धा करमणार नाही आणि सतत यांच्या आठवणी येत राहतात. काय झालंय काय माहिती. आणि इकडे आता स्वानंदीने समरला सांगितलेलं असतं, हे बघा आपण फक्त त्यांच्या सोबतीला जाणार आहोत आणि पाहिजे तर आपण फक्त देवदर्शन घेऊ. तर आता समरला ते पटलेलं असतं. समर म्हणतो, जर आपल्याला जवळ यायचंच नाही, फक्त देवदर्शन वगैरे घ्यायचं तर जायला काय हरकत आहे. पटकन समर आता त्याची आवरून त्याची बॅग भरून आता तयार असतो. आणि इकडे आता तिघेही जण गाडीत बसतात. इकडे रोहन म्हणतो की आपण थोड्या वेळ समर सर येण्याची वाट बघूयात का. स्वानंदी म्हणते, नाही, त्यांनी मला सांगितलं ते काही येणार नाही. आता मात्र आता आदिराला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. पण आता सगळेजण आता घराकडे बघतात. समर दरवाजा उघडून त्याचे आवरून आता हनीमूनसाठी तयार होऊन येताच आदिरा, स्वानंदी आणि समर तिघेही खूप खुश झालेले असतात. आणि रागाने समर कारमध्ये येऊन बसतो आणि म्हणतो चला. आणि लगेच आता हसतच आदिरा म्हणते की वाव ग्रेट पिंट्या दादा. आणि तिघेही आता गाडीमध्ये आता हनीमूनला निघालेले असतात. आदिरा फारच खुश झालेली असते. आणि स्वानंदीचा आता नकळत का होईना पण समरने ऐकलेलं असतं. आता हॉटेल वगैरे सगळी काही बुकिंग झालेली असते. इकडे मात्र आता समर हनीमूनला गेला हे कळताच आता मल्लिकाने तिच्या डावाला सुरुवात केलेली असते. ताबडतोब मल्लिका आता अंशुमन अर्पिताला तिचा डाव सांगते आणि म्हणते की हे बघ अंशुमन, आता आपल्याला लोकेशन आणि ते कुठे जाणार आहे ते माहिती. त्यांच्या पालडीवरती आपल्याला आपला एक माणूस ठेवायचा आहे आणि त्या हॉटेलमध्ये आता समरवर हल्ला करायचा की जेणेकरून मंदाकिनीने सांगितलंय ना आमच्या जावयाला अशुभ आहे आणि घातक आहे, अनिष्ट आहे. तर आता नक्कीच समरवर हल्ला केला तर मग समर स्वानंदीला रागवेल आणि दोघेही एकमेकांपासून बाजूला जातील. आता अंशुमनला बरोबर तिचा डाव समजलेला असतो आणि एका गुंडांना पैसे देत एक गुंड त्यांच्या पाळडीवरती ठेवून एका गुंडाला आता समरवर हल्ला करण्यासाठी अंशुमनने त्या हॉटेलमध्ये पाठवलेले असते. आता तो गुंड समर एकटा भेटण्याची वाटच बघत असतो आणि जेव्हा आता तो गुंड चोरून त्या हॉटेलमध्ये येऊन आता समरला लपून छपून धरण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच वेळेस आता आदिराला संशय येऊन आदिरा त्या गुंडाला बघते आणि जोराने ओरडते. पण त्याच वेळेस गुंड आता आदिराला धरतो आणि आदिराला बाथरूममध्ये कोंडून ठेवतो. पण त्याच वेळेस आता त्या गुंडाने आदिराला धरलेलं बघून आवाज होताच स्वानंदीला ते कळतं. स्वानंदी आदिराच्या रूममध्ये येते पण आदिरा तिथे कुठे दिसत नाही. ते बघून आता स्वानंदी समरकडे येत म्हणते की अहो आदिरा कुठे दिसत नाही आहे. रोहनकडे सुद्धा आता आदिरा नसते आणि रोहनही आदिराला आता शोधण्याचा प्रयत्न करतो. आता आदिराचा फोनही बंद लागत असतो. समर तर खूप घाबरलेला असतो. आता काय करावं. आणि त्याच वेळेस आता इकडे तिकडे बघत असताना आता स्वानंदी बाथरूमकडे जाते तर बाथरूमचा दरवाजा आतून लॉक असतो. आणि आता बाथरूमच्या दरवाजाच्या आतून आता त्या गुंडाने आदिराला बांधून ठेवलेलं असतं, किडनॅप करून ठेवलेलं असतं. आणि जोराने आता स्वानंदी ही आता तो दरवाजा उघडून आता बघू लागते पण दरवाजा उघडायला तयारच नसतो. आणि स्वानंदी जोराने दरवाजाला आता धक्का मारते. दरवाजा उघडला जातो आणि त्याच वेळेस बघते तर काय आदिराला त्या गुंडाने किडनॅप घेऊन आदिराच्या गळ्याला चाकू लावलाय. आता स्वानंदी जाम घाबरते. समर तर एवढा घाबरतो. समर म्हणतो, हे बघ तू माझ्या बहिणीला आदिराला काही करू नको. तर तो गुंड म्हणतो, बाजूला सारखा, जर कुणाला सांगितलं तर हिचा जीव जाईल. आता मात्र कुणाला काय करावं कळत नसतं. पटकन स्वानंदी आता शेजारी असलेली काठी घेते आणि हळूच ती काठी त्या गुंडाच्या चाकूच्या दिशेने फेकून मारते आणि त्या गुंडाला पकडते. आणि आता त्या गुंडाला पकडता क्षणी
स्वानंदी त्या गुंडाला 3-4 काठीचे फटके मारते आणि त्या गुंडाला पकडताच पटकन आदिरा ही समरच्या मिठीत येते आणि खऱ्या अर्थाने स्वानंदीनी आता आदिराचा जीव वाचवलेला असतो आणि त्या गुंडाला पोलिसाच्या ताब्यात दिलेलं असतं आणि स्वानंदीने आपल्या आदिराचा जीव वाचवला हे कळताच आता समरला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि स्वतःच्या जीवावर उदार येऊन माझ्या बहिणीचा जीव वाचवला, खरंच रोहनच्या ताई ग्रेट आहेत असा विचार मनात येऊन सगळं काही थांबून समर आता पळतच येऊन स्वानंदीला कशी मिठीत घेतो आणि स्वानंदीचा बायको म्हणून कसा स्वीकार करतो आणि त्यानंतर जेव्हा आता रडतच आदिराचा जीव वाचवतात समर स्वानंदीला मिठीत घेतो त्यावेळेस आता आदिरा रोहनला खूप आनंद होऊन आदिरा त्यांचा सेल्फी कसा आता आजीला पाठवते आणि हनीमूनमध्ये आता सगळेजण एकत्र येऊन कसा रोमांस करतात। जेव्हा आता समर स्वानंदी हनीमूनमध्ये एकमेकांच्या मिठीत असल्याचा तो फोटो मल्लिका बघते। मल्लिकाने डोक्याला हात लावलेला असतो आणि मल्लिकाचा डाव त्या क्षणी उधळून लावलेला असतो। स्वानंदीने आदिराचा जीव वाचून मल्लिकाच्या डावाला आता धुळदान करून मातीत मिळवलेलं असतं आणि एवढंच नाही तरी मल्लिकाचा डाव तिच्या चांगलं ठेवून समर आणि स्वानंदी हनीमूनमध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून नवरा बायकोच्या नात्याने एकत्र आलेले असतात। तर आता एकमेकांच्या मिठीत येऊन समर आणि स्वानंदी कसा प्रेमाने हनीमून गाजवतात आणि एका झटक्यात मल्लिकाचा खेळ कसा संपवतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।